सत्य, हे बघ, मला माहितीये तुला माझा राग आला असेल, पण तू स्वतः एकदा बघ त्यांच्या डोळ्यात. त्यांची लई माया तुझ्यावर सत्या. अशा आनंदाच्या क्षणी त्यांना नको लांब ठेवू सत्या. एक आई म्हणून त्यांना यात सहभागी होऊ दे सत्या, प्लीज. हे बघ सत्या, माझ्यामुळे तुमच्या मायलेकांच्या दुरावा आलेला मला नाही बघवणार. पाच वाघमारे, हे बघा, तुम्ही दुसरं काय बी मागा, ते आणून देण्यासाठी जीवाची बाजी लावीन मी माझ्या. पण हिला माफ करायची तुमची इच्छा मी कधीच पूर्ण करणार नाही. सत्या, असं नको बोलूस. एकदा शांत डोक्याने विचार कर. वाघमारे बस. माझं डोकं शांतच आहे. तुम्ही सारखा सारखा तिचा विषय काढून माझं डोकं फिरवू नका. सत्या, वाघमारे, हे बघा, लई अडचणीनंतर आपण इथपर्यंत आलोय. त्यामुळे मला ना आता हे क्षण एन्जॉय करायचंय. त्यामुळे प्लीज तुम्ही हा विषय सारखा काढू नका. पंजू, हे बघ, तू सत्याला समजून घे. आता तो या विषयावर बोलायच्या मनस्थितीत नाहीये. आपण या विषयावर नंतर बोलूयात. आणि तू पण आता या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. हा कार्यक्रम एकदा शांतपणे पार पडू दे. वहिनी, बरोबर आहे पप्पा. एवढं सगळं चांगलं घडतंय, त्याचा आपण आनंद घेऊ. मंजू वहिनी, जास्त विचार नका करू, आंघोळीला बसा. बर, चला आता हळद उतरवणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सपना, सवी, या सगळे.